मित्रांनो मालखेडमध्ये असं एक मैदान पार पडते की खरोखरच मित्रांनो आपण इथं पोहोचलोय, पण इथं बघितलं एवढी मोठी सुविधा त्यांनी केली नाही। मेन म्हणजे फाटीचा उद्देश असतो। फाटी मित्रांनो आता त्यांनी 14 फूट ठेवल्या आणि आयोजक एवढं भारी केलं की आता एक बैल मैदान पार पडते, पण 24 एप्रिलला मित्रांनो। आणि इथं थांबायची कुठलीही अडचण नाही की आता आपण आज ठिकाणी आपण बघतोय किती तर म्हणजे आज मैदान एवढी पार पडतात, पण मेन मुद्दा असतो फाटीचा। मित्रांनो कुठं चाकोरी जाते किंवा चाकोरीवर किंवा चाकोरी दिसत नाही, पण त्यांनी एवढं म्हणजे एवढं त्यांनी गावकऱ्यांनी एवढं शेत मोठं घेतलं की एक मैदान असं भरवायचं की कुठल्या बैल मला अन्याय झाला नाही पाहिजे। आणि आज सर्व कमिटी आहे, एवढं ऊन आहे तरी आज कमिटी दिवसभर राहणार म्हणजे काम करत का तरी मैदान भरवायचं, मैदान पार पाडायचं। आणि आज आपले दादा समोर, दादा तुमचं नाव सांगा। आकाश जाधव माझं। दादा हे कुठल्या समाजात मैदान घेतले? हनुमान केसरी आमचं जुनं पारंपरिक मैदान होतं, ते बंद पडलं होतं, ते आम्ही आता नव्याने चालू केले। दादा बक्षीस स्वरूपे कसे असणार आहे? बक्षिसे 6 बक्षीस आहेत। प्रथम क्रमांक 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 20,000 रुपये, तृतीय क्रमांक 15,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 10,000 रुपये, पंचम क्रमांक 7,000 रुपये आणि 6वा क्रमांक 5,000 रुपये। आणि क्वार्टर फायनलला प्रत्येकी 1,000 रुपये देऊन कायमशील देऊन। दादा फाटी म्हणजे फाटी एवढी मोठी कात्र अनेक ठिकाणी पण बघतोय वेगवेगळ्या फाटी झालं, पण आज तुम्ही एवढं सगळं फाटी एकदम प्लेन केले, रोलिंग केले, एकदम जबरदस्त फाटी नियोजन केले। म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही मैदानात असता, मैदान बघून तुम्ही नियोजन केलं आणि फाटी का म्हणून एवढी मोठी ठेवली? ऍक्च्युली आमची बैल वगैरे काय नाहीत, पण आम्ही प्रत्येक मैदानाला असतो। आम्ही माहिब्या ठाकूर प्रेमी, आम्ही माहिब्यावर ठाकूरवर कुठेही मैदान असू दे, पुण्याला असू दे, कुठं असू दे, तिकडे आम्ही कायम असतो। त्याच्या अनुषंगाने हे सगळं बघून ह्याची आम्ही तयारी केलेली आहे। आता वासर पळणार आहेत म्हणून फाटी आतल्या 14 फूट अंतर ठेवले बैलांना सगळं पळायला। लांबी किती आहे? लांबी खाली थांबायला 100 फूट आहे, पळायला 700 फूट आहे आणि पुढं गाड्या थांबायला 350 फूट पडला आहे। मित्रांनो बघा, आणि खरोखर तयारी एवढी जबरदस्त केली, रोलिंग बिलिंग केले। किती दिवस झालं काम चालू आहे? 8 दिवस झालं आमचं कंटिन्यू काम चालू आहे। रोज ट्रॅक्टर वगैरे चालू आहेत, काल पाणी वगैरे मारून बुलडोजर वगैरे फिरवलाय। एकदम फाट्या तुम्ही बघू शकता, एकदम प्लेन फाट्या आहेत, पळायला काही सुद्धा अडचण नाही, खर्ट बिर्ट काही सुद्धा प्रॉब्लेम येणार। नोंदणी कधीपासून चालू आहे? नोंदणी चालूच आहे, ऑनलाईन नोंदणी चालूच आहे। नोंदणी चालूच आहे हो मित्रांनो, नोंदणी कंटिन्यू चालू आहे मित्रांनो। खरोखरच एक आदत एक बैल म्हणतात मित्रांनो, जेवढी गाडी तेवढी नोंद करून घ्या। आणि मैदानात येईपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत नोंदणी चालू राहणार आहे। म्हणजे मैदानातच लॉट पडणार आहे, मैदानात लॉट पडणार आहे पण। हो मित्रांनो, का तर काही ठिकाणी आदल्या दिवशी लॉट पडले जातात, पण ह्याच्यामध्ये पण होतं सकाळी जेवढ्या गाड्या नोंद होत्या, का तर मित्रांनो कुठं अडचण असते किंवा यात्रा चालू असते त्यामुळे गाडी नोंद करता येत नाही। तरी पण तुम्हाला एक कमिटीने सल्ला दिलाय की दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर एक 9-10 वाजेपर्यंत तुम्ही गाडी नोंद करू शकता आणि सकाळीच मैदानात लॉट्स पडणार आहे, सगळ्या समोर असणार आहे मित्रांनो। कुठल्याही बैल मला काढणे होणार नाही किंवा लाईव्ह वर सगळं काय असेल डिक्शन लाईव्ह वर असणार आहे। लाईव्ह दादा कोणाचा असणार आहे? लाईव्ह स्त्री लाईव्ह मित्रांनो श्री करता श्री आज खरोखर ह्या प्रत्येक मला जाऊन त्यांनी खरोखर आपल्या नावाखाली एवढं मोठं आकाश तयार केले, ते म्हणजे श्रीचं लाईव्ह असणार मित्रांनो। आणि काय काय सुविधा ठेवल्यात, काय विषय असणार? सुविधा इकडं महिलांना पार्किंगला वगैरे सगळी सोय वगैरे आहे, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। कुठं वडा नाला वगैरे असले काही सुद्धा प्रॉब्लेम नाही, एकदम। दादा काही ठिकाणी अडचण किंवा कुणाच्या रानात बैल गेलाय किंवा ते मालकाला तक्रार असेल किंवा असं काय असेल? नाही, ते सर्व आम्ही शेतकऱ्यांना वगैरे त्यांच्याशी चर्चा करून घेतलेली आहे, सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केले, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। आपण दोन्ही बाजूने बॅरिकेडची वगैरे सगळी सोय केलेली आहे। मित्रांनो बघा, अजून काय पाहिजे ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये? आज जिथले तिथे सुविधा आहे। दादा कसं असं निकाल थोडा प्रॉब्लेम होत असतो किंवा निकाल कसं डिसिजन देणार आहे? निकाल हे थर्ड अंपायर बघूनच निकाल, कुठला बी काय सगळं बैलगाडी संघटनेनुसार मैदान पार पडणार आहे ना? बैलगाड्या संघटनेनुसार नियमानुसार हे मैदान पार पडते। हे पहिलेच मैदान आहे, आम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार हे मैदान पार पडते। कसं डिसिजन घेतला की एक बैलच घेऊया गावाचं ना? मैदान पहिल्यांदाच घेतोय, त्यामुळं सुरुवात आपली असावी म्हणून आपल्या आदतपासून चालू केलं। मित्रांनो खरोखरच भारी वाटलं आज सर्वांना। मित्रांनो कुणाचं एक काय अफवा होत असते की अचानक ठिकाणी की मैदान कॅन्सल होते, काही 2 ठिकाणी निघाले, पुन्हा कॉलेज आहेत की आम्ही त्याचा व्हिडिओ टाका। कुठल्याही वेळेला ही मैदान कॅन्सल होणार नाही किंवा काय होणार नाही। मित्रांनो एक विनंती करतो, कोणी पण काही सांगेल की मालखेडचं मैदान कॅन्सल झालं किंवा काय झालं, एक विनंती करतो की मैदान कुठल्याही परिस्थितीत कॅन्सल होणार नाही। ऑलरेडी त्यांची सगळे बक्षीस तयार आहेत मित्रांनो, किती बी गाड्या नोंदवून दे, तुमच्या किती बी गाड्या होऊन दे, पण ही मैदान पार पडणार आहे, बरोबर ना दादा? किती बी गाड्या होऊन ही काही बक्षीस पैशासाठी कमवण्यासाठी किंवा काय मैदान घेतलं जाणार नाहीये, का तर आणि लोक असं की पैसे कमवण्यासाठी मैदान घेतोय किंवा काय होते, असलं काहीच होणार नाही मित्रांनो। 50 गाड्या आल्या तर ही मैदान पार पडणार आहे। त्याच्या आधी मित्रांनो सगळ्यांनी गाडी नोंद करून घ्या, का तर आणि ठिकाणी होतं की ऑफ होते डायरेक्ट काय कॉन्टॅक्ट असेल डायरेक्ट कमिटीला कॉन्टॅक्ट करा। पंपलेट आपण थोड्या वेळाने इंस्टाग्रामवर टाकणार आहे, इंस्टाग्रामवर जी फाटी सर्व ते नियोजन केले ते आपण व्हिडिओ करणार आहे मित्रांनो। खरोखर दादा आज तुम्ही बोलवलं, आज महाराष्ट्रात खरोखर एवढं प्रेम येते आपल्याला। आज फाटी बघून तर एवढा आनंद झाला की एकदम प्लेन फाटी आहे आणि वाकडी तिकडे अजिबात फाटी नाहीये, मेन मुद्दा बचे कुठं चढ नाहीये, कुठं उतार नाहीये, एकदम प्लेन फाटी केल्या। किती दिवस झाले फाटी करायला तयार?
8 दिवस आम्ही कंटिन्यू तयारीला लागलोय. आज फाट्या पूर्ण तयार आहेत. आता फक्त बॅरिकेड आणि मंडप एवढंच राहिलंय, ते उद्याच्याला पूर्ण करून टाकू. आता असं मैदानात जाता की तयारी किती हो झालं की आता, पण जेव्हा स्वतः मैदान घेतात तेव्हा किती त्रास होतो. आम्ही मैदान बघायला जायचो, ते फक्त आम्हाला सोपं वाटायचं, पण जेव्हा आम्ही स्वतः मैदान घेतोय तेव्हा समजतंय की किती कष्ट करावं लागतंय ते. बघायला फक्त जाणं आणि स्वतः मैदान घेणं ह्याच्यात भरपूर फरक आहे. आणि आमचं हे यात्रेचं मैदान असल्यामुळे हे मैदान होणारच आहे. कोणत्याही कारणास्तव मैदान कॅन्सल नाही होणार. कितीही गाडी नोंदून दे, मैदान हे 100% पार पाडणारच. चालतं, तर खूप खूप धन्यवाद. कोणत्या आज बैलगाडी मालकावर कोणता अन्याय वगैरे काही होणार नाही. सगळे निकाल वगैरे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पैसे पहिल्या नंबर पासून 6व्या नंबर बक्षीस सगळे तयार आहेत. तेच महत्वाचं आहे आपल्याला. आज बैलगाडी क्षेत्र आणि भरपूर मैदान परत असतात, पण आज खरोखर या सांगली जिल्ह्यामध्ये हे सातारा या सातारा जिल्ह्यामध्ये मित्रांनो, खरोखर मित्रांनो, सांगली जिल्हा आणि सातारा जिल्ह्या बाउंड्रीवर मित्रांनो मैदान पार पडते. आणि तुम्हाला लोकेशन म्हणजे कुठलं दिसेल आहे म्हणजे मालखेडमध्ये कमान कुठली आहे ती? मालखेडची कमान आहे ब्रिजच्या खाली मित्रांनो, ब्रिजच्या खाली साईडला एक कमान आहे मालखेडची. तिथून पुढे बघते 200 मीटर अंतरावर मित्रांनो हे मैदान पार पडते. ती पण डाव्या साईडला मैदान आहे. आणि जर काय असेल किंवा काय असेल तर कुठे मालखेड असेल तर ऑलरेडी बॅनर लावलेला तिथं. तर मित्रांनो, जेवढी गाडी नोंद होत्या तेवढी गाडी नोंद करून घ्या. जर काय वाटलं तर डायरेक्ट कमिटीवर कॉल करा. आणि खरोखर आज तुम्ही सर्वांनी जर भेटला एवढ्या उन्हात थांबलायचा, हे खरोखर तुमचं मैदान चांगलं पद्धतीने पार पडेल. फक्त कुठल्या बैल मालकावर अन्याय होऊन देऊ नका. का तर ह्यापेक्षा तुम्ही 25 पुढल्या वर्षी मोठं अगदी लक्ष ठेवशीला. बरोबर. का तर हीच आपल्याला गोष्ट पाहिजे या बैलगाडी क्षेत्रामध्ये. गावाचं नाव झालं पाहिजे, गावाचं नाव महत्वाचं झालं पाहिजे. एक हाच उद्देश आहे. गावाचं नाव या बैलगाडी क्षेत्रानं कुठं कुठं पोहोचवलंय. सगळ्यात काय बरोबर म्हणजे आहे. गो संरक्षणसाठी आम्ही प्राधान्य जास्त आधी प्रथम देतो. प्रथम प्राधान्य गो संरक्षणासाठी दिलेला आहे. या हिशोबाने सगळ्या आमच्या गावातल्या लोकांनी, सगळ्या मुलांनी प्रयत्न करून आमचं कालपासून हे ऑनलाईन यशस्वी नोंदणी कार्यक्रम चालू झालेली आहे. जवळजवळ 80 गाडी ऑनलाईन नोंदणी झालेली आहे ऑलरेडी. बघा मित्रांनो, म्हणजे आज तर 80 गाडी नोंद झालेली आहे. अजून 4 दिवस बाकी आहेत. म्हणजे आमच्या गावात पहिल्यांदा नवीनच होणार आहे. सगळ्या बैलगाड्या शर्ती मालकांनी असो किंवा ड्रायव्हरांनी असो, आमच्या गावाला एकदा चान्स द्या. उत्स्फूर्त सगळ्यांनी या. प्रतिसाद द्यावा. तुमच्यासाठी आम्ही सगळ्यांच्यासाठी सगळं क्लिअर करणार आहे. सगळ्यांच्या समोर राहणार आहे. तुमच्या समोर गट पडणार आहे, ते लाईव्ह होणार आहे. या हिशोबाने सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा. पहिल्याच वर्षी आम्ही बक्षीस व्यवस्थित बारका असू दे पण व्यवस्थित ठेवलंय आणि त्यात काय प्रॉब्लेम येणार नाही. नक्कीच दादा, खरोखर तुम्हाला जास्तीत जास्त गाड्या नोंद होतेल्या हे प्रार्थना करतो आणि आपले 2 शब्द संबोधतो. खरोखर दादा चॅनलला अपडेट शब्द 2 बोलला. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. ठीक आहे. धन्यवाद.